म्हणतात ना की दुःख एका पाठोपाठ एक येतं. ॲक्सिडेंट नंतर आजच ब्लॉगला सुरुवात केली होती. आज आहे हरतालिका. आजच्या दिवसाची मी वर्षभर वाट पाहत असते, कारण हे व्रत माझ्या खूप क्लोज आहे. जेव्हा मी 6वीला होती ना, तेव्हा मी पहिल्यांदा हे व्रत केलेलं. तुम्ही केव्हापासून करताय कमेंटमध्ये नक्की सांगा. झालं असं की काल रात्री 1:30 वाजता घरून फोन आला. तेव्हा कळालं की संदीपचे मोठे मामा आम्हा सर्वांना सोडून देवाघरी गेलेत. हे सर्व काही ना अचानकच झालेलं, त्यामुळे खूप जास्त वाईट वाटत होतं. ॲक्सिडेंटमुळे आमच्या दोघांच्याही पायाला लागलेलं आहे. तरीसुद्धा अशा अवस्थेमध्ये संदीप रात्री 2 वाजताच गावी जायला निघाले. आणि आमच्या गावी जायचं म्हटलं तर 7 ते 8 तासाचा प्रवास. एवढा प्रवास करत जायचं आणि यायचं आणि अशा अवस्थेमध्ये गाडी चालवायचं, या विचारानेच माझं मन अस्वस्थ होत होतं. हरतालिकेचा उपवास तर केलाच होता, पण पूजा करू का नको मला काहीच कळत नव्हतं. पण माझ्या मनाला धीर मिळावा म्हणून मी ही पूजा करून घेतली. दोन्ही मुलांना सांभाळून मी ही पूजा केली आहे. पूजा कशी केली ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पूजा करताना खरंच संदीपची खूप जास्त आठवण येत होती. नंतर स्वयंपाक बनवायला घेतला. आनेसाठी सिंपल अशी खिचडी बनवली, नैवेद्यासाठी साबुदाण्याची खीर बनवली आणि हीच खीर मी लाडूलाही खाऊ घातली. तिने ही खीर पहिल्यांदा खाल्ली, तरीसुद्धा तिला ती खूप जास्त आवडली. माझ्यासाठी सिंपल अशी साबुदाण्याची खिचडी बनवली. अगदी शेंगदाणेसुद्धा बारीक न करता डायरेक्टली टाकले, कारण माझा मूडच नव्हता. असा होता आजचा दिवस. भेटूया लवकरच. बाय.